आठवतंय, शेतकरी अडचणीत होते, त्यांना 1.5 वर्ष आंदोलन करावं लागलं होतं, शेकडो जीव गमवावे लागले होते. तेव्हा कुठे जाऊन काळे कायदे रद्द करण्यात आले. विद्यार्थी त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करतायत. अग्निवीर योजनेविरोधात तरुण आंदोलन करतायत. स्त्रिया, शिक्षक, कर्मचारी सगळ्यांना न्यायासाठी आंदोलन करावी लागतात. पण काही जण खास असतात, त्यांना न्याय तर सोडा, अगदी मलाईसाठी सुद्धा रातोरात पाहिजे तसे निर्णय घेतले जातात. आता शेजारच्या बांगलादेशमध्ये बघा, राजकीय अस्थिरता निर्माण झाली, तर सरकारला ताबडतोब कोणाची काळजी वाटली असेल, तर बांगलादेशला वीज निर्यात करणाऱ्या अदानी कंपनीची. अदानीचे नुकसान होणार म्हटल्यावर रातोरात नोटिफिकेशन काढण्यात आलं. आता हा संपूर्ण प्रकार बघा. अदानी पॉवर कंपनीचे झारखंड येथील गोड्डा येथे 1600 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प बांधलेला. त्यांना मिळालेल्या लायसन्सनुसार यात निर्माण होणारी संपूर्ण वीज बांगलादेशला निर्यात होणार होती. 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. दुसऱ्या शब्दात, यातील 1 युनिट वीज देखील भारतातील वीज वितरण ग्रीडला विकण्याची परवानगी नव्हती. खरं तर 100% वीज निर्यात करण्यासाठी सुद्धा तेव्हा राज्याचे नियम बदलण्यात आले होते. बांगलादेशमधील राजकीय उलथापालथीनंतर 12 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या पॉवर मिनिस्ट्रीने आपल्या नियमावलीत बदल केला. शेजारच्या देशांना वीज पुरवण्यासाठी स्थापन झालेल्या 100% वीज निर्मिती एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपन्यांना आता देशातील वीज वितरण ग्रीडला आपली वीज विकता येणार आहे. म्हणजे अदानीचे नुकसान होऊ नये म्हणून नियम बदलले सुद्धा. बाकीची सगळी उदाहरणं सोडा, फक्त या एका प्रकल्पाचं उदाहरण घ्या. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम बांगलादेशला गेले. तेव्हा या वीज निर्यात कराराची घोषणा करण्यात आली, ती सुद्धा मोठ्या किमतीवर. म्हणजे बांगलादेशमध्ये सुद्धा त्याच्या विरोधात आंदोलनं झाली होती. त्यानंतर भारतात पहिल्यांदाच थर्मल पॉवर प्लांटला स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टेटस देण्यात आलं. म्हणजे ते केंद्राच्या अधिकार कक्षेत येईल. शिवाय या सगळ्यावर टॅक्स वाचवता येणार. तर सगळ्यावर म्हणजे कशावर? तर प्लांटसाठी लागणारी मशिनरी. अंदाजे 10,000 कोटींचा प्रकल्प म्हटल्यावर हजारो कोटींची मशिनरी लागणार. त्याच्यावर कस्टम ड्युटीमध्ये सूट, म्हणजे अगदी 5-10% वाचले तरी काही 100 ते 1000 कोटी वाचले. याशिवाय बाहेरून आयात होणारा कोळसा, निर्यात होणारी वीज, त्यावर मिळणाऱ्या इन्कमवरचा इन्कम टॅक्स, या सगळ्यावर सूट. वीज मिळणार बांगलादेशला, तीही चढ्या किमतीने. पैसे कमवणार अदानी कंपनी. आणि भारताला कर उत्पन्न नाहीच, म्हणजे ठेंगाच, उलट फक्त प्रदूषण. गंमत म्हणजे हा पॉवर प्लांट झारखंडमध्ये गोड्डा येथे बनवला जातो, अगदी कोळशांच्या खाणीजवळ. झारखंड हे भारतातील सर्वाधिक कोळसा माईन केले जाणारे राज्य. पण या प्रकल्पासाठी लागणारा कोळसा मात्र तिथला न वापरता आयात केला जातो लांबून ऑस्ट्रेलियामधून. का? कारण या आयातीवरचा टॅक्स वाचवता येणार. शिवाय इथला जो कोळसा आहे तो सरकारला विकता येईलच. पण आयातच करायचा होता जर कोळसा, तर मग झारखंडमध्ये प्रोजेक्ट कशाला? तर या प्रोजेक्टच्या नावाखाली आदिवासींची आंदोलने दडपून कोळशाच्या खाणी मोकळ्या करून घेतल्या. बाकी नद्यांमधून पाणी मिळवण्यासाठी, आंदोलनं दडपण्यासाठी, जंगले तोडण्यासाठी काय काय मदत मिळाली, यावर रिपोर्टर्स कलेक्टिव्हने सविस्तर रिपोर्ट बनवला. प्रोजेक्ट बनवताना सुद्धा सरकारने फायदा करून दिला आणि प्रोजेक्ट अडचणीवर आल्यावर सुद्धा सरकारने फायदा करून दिला. अगदी सरकारी तिजोरीला नुकसान सहज करत शासनाने अर्थव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप करू नये, सर्व काही कॉर्पोरेटवर सोडून द्यावं, बाजारामध्ये जी काही जोखीम असेल ती कॉर्पोरेट उचलतील, यासारखं तत्वज्ञान पाजळणाऱ्यांना हे मात्र दिसत नाही. कॉर्पोरेट्सना बेल आउट करण्यासाठी फक्त आणि फक्त शासनच सक्षम असतं, हे त्यांना पुरेपूर माहिती आहे. आणि ज्यावेळी खास कॉर्पोरेट संकटात असतात त्यावेळी नियमात, कायद्यात एका रात्रीत बदल करणे, हजारो नाही तर लाखो कोटी रुपये सार्वजनिक अर्थसंकल्पीय स्त्रोतांमधून ओतणे, हे अगदी खुलेआमपणे होत असते. अर्थात हे सर्व दिसण्यासाठी नागरिक बनावं लागतं, प्रजा राहून चालत नाही. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट करावा ही विनंती. धन्यवाद.